सोलापूर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू आहे। महायुती सरकार मग ते राज्यातील असो किंवा केंद्रातील जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करत आहे। त्यांना धडा शिकवा असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे। सोलापुरात आज त्यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। हा मोर्चा 4 हुतात्मा चौक येथून सकाळी 11:30 वाजता सुरू झाला। तो जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पोहोचला। या मोर्चात शिवसेना, माकपा यासह मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर स्थानिक नेत्यांची जोरदार भाषणे झाली। म्हणून शेतकऱ्यांनी दणका दिला लोकसभेमध्ये, आता विधानसभेला धक्का द्यायचा आहे त्यांना। तुम्ही साधा विचार करा, या देशातल्या फक्त 8 उद्योगपतींचं 16.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं या नालायक सरकारने। जेवढे पैसे देशातले कर्जबाजारी शेतकरी त्यांचं 20 वेळा कर्ज भरता येईल पैशामध्ये, पण अजूनही लोक करायला तयार नाही का? ते 16.5 लाख कोटी ज्यांचं माफ केलंय ते धंदे आता इलेक्शन मध्ये यांना पैसे देतात। अनेक पैसे घेऊन येते त्यांनी आता साले त्यांच्या घरात जाऊन ओरडून काढा पैसे, साले आमचेच पैसे आहेत म्हणून, पण मतदान एकदा महाविकास आघाडीला करायचं। प्रणितीताई शिंदे, महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व नेते, मोठ्या संख्येने जिल्ह्यातील उपस्थित सर्व शेतकरी बंधू, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम ताईंना पूर्वक अभिनंदन करतो। सरकारची भूमिका, सध्याची सरकारची भूमिका, पाणी थेंब थेंब वापरा आणि पाणी वाया गेलेलं आहे। टीएमसी फुकट पाणी गेलेलं आहे, त्याची जबाबदारी कोण? मुक्त करणे एक आमची इच्छा। संयुक्त सरकार, आपलं महाराष्ट्र सरकार नेतृत्वात येणे तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं आहे। अनेक आहेत, सर्वांनी बोललेले, त्रस्त नागरिक आहे, कामगार बांधव आहे, विद्यार्थी भगिनी त्रस्त आहेत। त्या सगळ्यांना आपण जर न्याय द्यायचा असेल तर आम्ही सर्वजण मिळून येत्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला अस्तित्वात आणण्यासाठी जीवाचं रान करून आपण प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी हा जो आक्रोश आहे तो आक्रोश त्याचा पण या ठिकाणी मी निषेध करते। सिंचनाची पाणीपट्टी 10 पट वाढ केली आहे, त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही, कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले आहेत। कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही। काल गावामध्ये मी गेली, गावकरी म्हणाले आमच्या इकडे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली। येणाऱ्या 2 महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवायची। आम्हाला हरकत नाही आहे, पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही? माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून 5-5 हजार रुपये देत होते, आता वरून देत आहे। काय फरक आहे? आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या, आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे। त्या गोष्टीचा मी निषेध करते। स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार। महाराष्ट्र सरकार हे बँकरप्ट झालंय, दिवाळखोर झालंय, कारण का सगळे पैसे या योजनेत गेले। पण माझ्या शेतकरी मायबापला काही, अहो आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का? आम्हाला सुरक्षित व्हायचंय, आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका। हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं, म्हणून बदलापूरच्या घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपी साठच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही। त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एन्काउंटर भलत्याचाच कोणाचा तरी त्या ठिकाणी केला का करवला मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही।
आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करतं त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्या सरकारची लायकी राहिली नाहीये। आज शेतकऱ्यांचे अनेक विषय मग पाण्याचे असतील, माझ्या मंगळवेढ्याच्या 24 गावाचे प्रश्न असतील, मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दमदाटी करून दुसरीकडे घेऊन गेले, आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे। मग मंगळवेढ्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल, माझ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न असेल, पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, अक्कलकोट मध्ये पाण्याचे, दक्षिण मध्ये पाण्याचे, पिका